नमस्कार. डॉक्टर हबच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अनुभवी डॉक्टर मिलिंद जोशी, जे जनरल सर्जन आणि प्रॉक्टॉलॉजिस्ट आहेत. आज आपण त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत. डॉक्टर मिलिंद जोशी, कसे आहात तुम्ही? I'm good, Preeti. Thank you for having me here. आर प्लेजर सर. आपल्या ऑडियन्सला तुमच्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. ओके, माझ्याबद्दल तसं जाणण्यासारखं फारसं काही नाही आहे. ऑल आय वुड टेल यू इज आय लाईक टू डू माय वर्क व्हेरी सिन्सिअरली अँड आय बिलीव्ह दॅट when you want to add value to a system or your work, then rest everything falls in line. तर ते मी माझ्या हॉबीज असो किंवा प्रोफेशन असो, आय फॉलो दॅट की आपण आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवायची, आपला पेशंट do no harm to your patients and just do your work sincerely and rest everything will fall in place. ग्रेट. That's all about me. सर, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही एक उत्तम जनरल सर्जन आहात. पण प्रॉक्टॉलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय काय असतं हे जरा सांगू शकाल का? Okay, so general surgery ही basic degree झाली. For anybody to be called a surgeon, he needs to do a general surgery MS. And then according to his interest, ते त्यांच्या स्पेशलायझेशन करतात. आता प्रॉक्टॉलॉजी म्हणजे पाईल्स, फिशर, फिस्चुला, थोडक्यात गुदद्वारच्या भोवतीकडचे जेवढे काही आजार असतील ते. आता हे थोडं टबूसारखं वाटतं म्हणून फारसे लोक ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाही, पण एक्झॅक्टली बिकॉज पीपल आर शाय अँड बिकॉज इट इज अ पार्ट विच पीपल डोंट लाईक टू टॉक अबाउट, somebody has to step in. So that's where the proctologist steps in. And as a proctologist, you have to inspire confidence that people should come, reach out to you. कारण ह्या भागात specifically बायका, women, they're so shy. They must approach you, they must tell you, because they are very troublesome diseases. म्हणजे right from small fishes right up to cancers. आणि ते तुम्हाला सांगता येणार नाही. So you need a specialist, a proctologist who can actually see and advise you what needs to be done. थोडक्यात अवघड जागेचं दुखणं. अवघड जागेचं दुखणं म्हणताय. ओके. या व्यतिरिक्त प्रॉक्टॉलॉजी, जनरल सर्जन आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या काही स्पेशालिटी आहेत. त्याच्यामध्ये नक्की काय काय कव्हर होतं? जनरल सर्जरी जसं मी म्हटलं कवर्स ऑल व्हास्ट एरियाज. सो ईच अकॉर्डिंग टू हिज इंटरेस्ट. जसं प्रॉक्टॉलॉजी माझा एक एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, ज्यात पाईल्स, फिशर, फिस्चुला हे सगळं. तसंच न्यूअर टेक्नॉलॉजीज फॅसिनेट. ओके. सो वेन लॅप्रोस्कोपी केम, ओके. मी लॅप्रोस्कोपी उचलली. मग लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटाच्या आतले जे शस्त्रक्रिया असतात ते आपण दुर्बीण वाटे करतो. लेझर्स आले, सो आय पिक्ड अप लेझर्स. Lasers have application in varicose veins, they have application even in proctology, so many other ways. So newer technologies, varicose veins, circumcision, staplers in circumcision, so there is a vast spectrum basically. काहीतरी नवीन आलं जे आपण पेशंटसाठी वापरू शकतो, काही त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. सो आय लाईक टू लर्न इट फास्ट, क्विकली. ओके. सर, मूळव्याध, फिशर आणि फिशोला ह्याच्यातला नेमका फरक काय? म्हणजे फिशर, फिशोला हे ऐकायला ऑलमोस्ट सेम वाटतं, पण फरक काय? ऐकायला सेम वाटतात, फरक भरपूर आहे. पण जागा कमी असल्या, छोटीशी आहे, स्वतः आपल्याला आकलन त्याचं करताच येत नाही, जागा अशी आहे म्हणून वी डोंट नो. सो बेसिकली एकदम साध्या भाषेत सांगतो, मूळव्याध, पाईल्स, हेमोरॉइड्स हे गुदद्वारच्या आतून एनल कुशन्स हे वाढून जातात. ओके. तर जागा कमी होते आणि कधी कधी त्यातनं रक्तस्राव होतं किंवा गाठ तयार होते. तर गाठ म्हणजे पाईल्स. फिशर हा साधा शब्द इंग्लिशचा, त्याचा अर्थ आहे कट. म्हणजे आपलं नेमकं सर्दीमध्ये जेव्हा ओठसुद्धा कट झालं तो फिशरिंग ऑफ द लिप्स. ओके. आईस फिशरिंग, अर्थ क्रस्ट फिशरिंग. तसंच एनल म्युकोजा फिशरिंग मीन्स अ स्मॉल कट. पण तो स्मॉल कट इतका वेदना देतो. सो द कट मेन सिम्पटम काय? वेदना, पेन. दॅट इज फिशर. फिस्चुला हा दोघांपेक्षा थोडा कॉम्प्लिकेटेड असतो. ह्याच्यामध्ये पस तयार होतो. बेसिकली इट्स अ पार्ट ऑफ एनल सेप्सिस, ज्याच्यामध्ये एक एक्सटर्नल ओपनिंग असते आणि एक रस्ता तयार होऊन आतड्यांपर्यंत जातो जिथे इंटरनल ओपनिंग असते, आणि ह्याला फिस्चुला म्हणतो. ह्याच्यात कधी कधी पू भरून जातं तर मोठा ॲप्सेस तयार होतो. दॅट इज वे पीपल मेक अ मिस्टेक. छोटासा आहे, थोडाच पस येतो आहे, नंतर बघू, आणि नंतर मग मोठा ॲप्सेस होतो, मग खूप वेदना होतात. सो दॅट इज फिस्चुला. एक असा रस्ता जो आतडीपासून कातडीपर्यंत तयार झालेला असतो.
ग्रेट. खूपच सोप्या भाषेत सांगितलं सर फरक. कारण बऱ्याच वेळा Google सर्च होतं बऱ्याच लोकांचं. पण अगदीच सोप्या भाषेत तुम्ही एक्सप्लेन केलंय सर. काही लोकं म्हणतात दुखत नाहीये तर डॉक्टरांकडे जायचं कसं? तर काय सांगाल त्याच्याविषयी? हा एक बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण ॲज अ सेड की स्वतः आकलन करता येत नाही, बरोबर. दुखणार नाही तर त्यांना कळत पण नाही आपल्याला काही त्रास आहे. पण दिस इज वन थिंग आय वॉन्ट टू स्ट्रेस, की जे पेनलेस डिझिजेस ऑफ द एनोरेक्टल रिजन आहे, दे आर द मोस्ट सिरियस वन्स. जसं मी म्हटलं, फिशर आहे, छोटासा कट आहे, खूप पेनफुल आहे, पण हा असा काही त्रास देतो तुम्हाला, पण हा असं काही तुम्हाला जीवाला किंवा असं काही धोका देत नाही. In contrast, when you talk about cancers of that region, if they remain painless, and they usually do remain painless, their diagnosis is delayed and तुम्हाला मग ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये कळतं. म्हणून कुठलंही चेंजेस तुम्हाला आढळले, यू मस्ट अप्रोच द प्रॉक्टॉलॉजिस्ट और जनरल सर्जन. संडास वाटे रक्त जाणे, कॉन्स्टिपेशन, डायरिया, गाठ येणे, दुखणे, पू येणे, एनिथिंग अदर दॅन युअर रुटीन. इफ यू फील, अप्रोच युअर डॉक्टर. डोंट थिंक ऑफ पेन ॲज द क्वालिफाईंग सिम्पटम. आजकाल सगळ्यात मोठा आजार बघायला मिळतो टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे. हा सगळ्यात मोठा धोका आहे का? आता ॲज सच तो आजार तर नाही आहे, पण इट कॅन लीड टू समथिंग्स अँड इट कुड ऑल्सो बी अ सिम्पटम ऑफ समथिंग. एक माणूस 5 मिनटात, 3 मिनटात आणि 7 मिनटात बाहेर येणारा, आता तो अर्धा तास बसायला लागला आहे. आता ह्याचे 2 विषय. मे बी ही हॅज डेव्हलप्ड अ रिसेंट कॉन्स्टिपेशन, दॅट इज वाय ही इज टेकिंग मोर टाईम, आणि म्हणून त्याला ते आता काय करू, अर्धा तास बसून होत नाही यार, लेट मी टेक माय मोबाईल, विच इज ऑल्सो वरीसम. आपण ते टाईमपास केल्यापेक्षा डॉक्टरांकडे जा, रिसेंट चेंज इन बावल हॅबिट्स आहे, आय एम टेकिंग लॉंगर देन युजल, or other way around also. When you are sitting there, when you're, this is something with the psychosomatic axis. When you're not thinking about, in the present, thinking about the action you're about to do, that's called defecation किंवा संडास करायला बसलोय, आपलं मन कशात आहे इथे, आणि आपण बसलोय, so this becomes lethargic bowel, and then this disturbs the rhythm basically. I would say, take defecation किंवा संडासाला जाणे also as an activity. When you go there, don't take your mobile, don't think of anything else. कधी असा अनुभव आलाय का की पेशंट विचारतोय, तुम्ही जर एखाद्या पेशंटला विचारलात की नक्की काय त्रास होतोय, माहितच नाही आम्ही तर रील बघत होतो. नाही नाही, असं नाही होत, पण असं भरपूर वेळेस होतो की नवरा बायको आल्यानंतर नवऱ्याला विचारला काय त्रास होतो, तर त्यांनी त्याचे त्रास सांगायच्या पहिले बायको सांगते, अर्धा पाऊण तास रील बघत बसतात. सो वी शुड टेक इट टू द पिंच ऑफ सॉल्ट. तो तिला त्रास होतो ठीक आहे, पण आपण पण विचार करायला 45 मिनिट्स, वाय इज ही इनसाइड? इज इट रिसेंट चेंज ऑफ बाउल हॅबिट? इट्स द न्यूली डायग्नोस्ड कॉन्स्टिपेशन, or what is it? If this thing leading to this or this thing leading to this. So basically be safer side, की मेंटेन द रिदम. संडासाला आली तेव्हा जायचं, बसायचं. डू नॉट स्ट्रेन ॲट स्टूल्स, लेट दॅट थिंक. इट्स ऑल्सो अ बिग फिजिओलॉजिकल वे, तो पण डिस्टर्ब होतो. तर हे सगळं नॉन सर्जिकल डिझिजेस पण आहे. ओके. तो बेस्ट ॲडवाईस इज डू नॉट कॅरी युअर मोबाईल इन टू द टॉयलेट. ओके. प्रत्येक मुळव्याध वगैरे झाला किंवा पाय झाला की सर्जरीवरच एंड करतो असं काही मिथ आहे की ॲक्च्युली त्यात किती तथ्य आहे? हा. सो लेट मी रिफ्रेम द क्वेश्चन फॉर माय सेल्फ. मूळव्याध झाला तर ऑपरेशन हा एकमात्र उपाय आहे, ही गोष्ट खरी आहे की मिथ्या आहे? बरोबर. बरोबर. I would say the recent guidelines, what people are practicing is early diagnosis, prompt treatment. त्वरित बरोबर. निदान आणि उपचार. आणि हे का शक्य झालं आहे? तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर हे आहे की जर मूळव्याध झाला तर त्याच्यातून क्युअर किंवा उपचार पाहिजे असेल तर सर्जरी हा एकमात्र ऑप्शन आहे. ओके. औषधं आपण देतो, सिम्पटम्स किंवा लक्षणे कमी करणे, तुमचे त्रास कमी करणे. मूळव्याध हा आजार तिथेच राहणार, ओके. तुम्हाला त्रास न देता मे बी, पण त्यातनं ट्रीटमेंट म्हणायचं, उपचार म्हणायचं तर सर्जरी. पण इनिशियली फ्यू इयर्स बॅक वी नेवर यूज टू ॲडवाईज सर्जरी इमिडिएटली. म्हणून लोकांना वाटतं अरे आजकाल तर हे लगेच सर्जरी सांग. दॅट इज बिकॉज ऑफ न्यूअर टेक्निक्स लाईक स्टेपलर्स, लेझर्स, ज्यांनी पेशंटला
तेवढा त्रास होत नाही पोस्ट ऑपरेटिव्हली, ओके. सो दॅट यू आर एबल टू ऑफर द सर्जरी. पहिले कसं होतं, पेशंटचा त्रास असायचा, इथे सर्जरी करून दिली तर त्रास वाढायचा, एवढा महिनो राहायचा. तर इवन वी डिडंट फील इट वॉज जस्टिफाईड. सो वी Okay. यूज टू maintain on medicines as far as possible until and unless the disease is advanced. But आता generally if you see there, if you have piles, if it's bleeding, if it's paining, some symptoms and you see a disease there, you should go for the minimally invasive surgeries. ओके. त्याला त्रास आहे ना, तो तुमच्याकडे आलाय and you can offer him cure and then good lifestyle and then साधारण you किती see. दिवस जातात की हे वन डे सर्जरी आहे किंवा कसं आहे? स्टेपलर्स असो किंवा लेझर्स असो, दीज बोथ आर मिनिमली इन्व्हेसिव्ह मीन्स तुम्हाला कमीत कमी वेदना देता, कमीत कमी ब्लड लॉस करता, पेशंटला 1 दिवसात डिस्चार्ज अच्छा. करता येतं. म्हणजे नो लॉंगर स्टे लाईक नो 2-3-4 दिवस. 5 दिवस 7 दिवस असे स्टे नसतात. आज सकाळी आलेले पेशंट दुपारी ऑपरेशन करून घेतात आणि नेक्स्ट डे घरी जातात. ओके. आणि आराम 1-2-4 दिवस घरी केलं की ही इज फिट टू डू हिज रुटीन ॲक्टिव्हिटीज. पेशंट भरपूर भेटत असे की डॉक्टर ऑपरेशन नको पण आजच ह्याच्यावर सोल्युशन कळलं. हो, कोणाला पाहिजे सर्जरी? फर्स्ट आज आलोय पहिल्यांदा तुमच्याकडे, पहिल्यांदा कोणत्याही डॉक्टरकडे आलो सर्जरी, साऊंड्स टू मच. पण नो, द थिंकिंग शुड बी अदर वे राउंड. यू शुड थिंक इट इज नॉट सो वेल ॲडव्हान्स्ड. वी कॅन मॅनेज बाय मिनिमली इन्व्हेसिव्ह 1 day स्टे. सो लेट्स क्युअर. वाढवून वाट बघून काय होणार आहे? आय कॅन गिव्ह यू मेडिसिन्स, यू विल बी सिम्पटम फ्री. तुम्हाला वाटेल आजार गेला, आजार गेला नाही, सिम्पटम्स हे झाले. तुमचे लक्षणे गेले. टिल द नेक्स्ट टाइम वेन यू कम विथ अ बिगर डिजीज, ॲडव्हान्स डिजीज. तर द मोर ॲडव्हान्स द डिजीज, द मोर डिफिकल्ट इट इज फॉर मी टू ट्रीट अँड बेसिकली फॉर द पेशंट टू रिकवर, द लॉंगर रिकव्हरी टाईम. ऑपरेशन करून सुद्धा हा पुन्हा पुन्हा उद्भवतं का? येस, वाय नॉट? ओके. बिकॉज पहिल्यांदा आपण समजून घ्यायचं की हे आजार नेमके होतात कसे, का. अच्छा. रूट कॉज. रूट कॉज अनालिसिस इज दॅट बिकॉज ऑफ आर फॉल्टी इटिंग हॅबिट्स, डायटरी हॅबिट्स. तिखट खाण्याने जास्त होतं असं ते का मिथ आहे का खरंच नाही आहे? नाही, येस. सो खूप तिखट खाणे, का पाणी कमी पिणे, फायबर कमी असणारे आहार जसे नॉनव्हेज, बेसन, मैदा, आजकाल ना वडापाव, like that. So fibers have to be there in your diet, plenty of fluids have to be there in your diet, less spicy diet. All these things will contribute to less म्हणजे कमी होतील हे आजार. होणारच नाही असं नाही, कमी होतील. एखाद्या पेशंटला जर आढळलंच की नाही शौचातून रक्त जात आहे, त्याने इमिजिएट रिस्पॉन्ड करावं की त्यांनी थांबावं की नाही कदाचित उद्या हे होईल? किती म्हणजे लगेचच रिस्पॉन्ड केलं पाहिजे का किंवा आज सकाळी ब्लड आला तर आज दुपारचं अपॉइंटमेंट फिक्स पाहिजे. ओके. सेम पण बरेच लोक थिंग. अंगावर काढतात की नाही समथिंग इज अदर डिफरंट. वी डिस्कस्ड अर्लियर, ही जागाच अशी आहे, लाजतात. आता एखादी बायको आहे, ती नवऱ्याला सांगायला लाजेल किंवा माणूस आहे आता जॉब आहे, सुट्टी कधी टाकायची बघू पुढे. नो, यू नोटीस समथिंग डिफरंट, ब्लिडिंग असो, आज 2-4 दिवस संडास झाली नाही किंवा खूप जास्त जोर लावा लागला, जे काय इफ यू सी सम डिफरंट थिंग, ASAP, as soon as possible you approach a doctor. ऑफिसमध्ये किंवा एखादा कामगार वर्ग जो सलग 8 ते 10 तास बसून काम करतो जशी IT इंडस्ट्री, हा, राईट राईट. त्याच्यामध्ये जो क्लास आहे असा यांना शक्यतो पाईल्सचा त्रास जास्त उद्भवतो असं काही आहे का? जाणवलंय का तुम्हाला? हो, IT इंडस्ट्री म्हणा किंवा जास्त बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये इन्सिडेन्स ऑफ पाईल्स, फिशर, फिस्टुलाज हॅव इन्क्रीज्ड. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट कॉझेशन मला कमी वाटतो, पण कोरिलेटिव्ह जास्त आहे. ते 12-12 आणि 14-14 तास बसूनच आहे. ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी ही लेथार्जिक होते. लेथार्जिक तर नाही म्हणताय, सेडेंटरी होते. ओके. आणि सेडेंटरी लाईफस्टाईल इज अ रिस्क फॅक्टर. प्लस स्वतःच्या आहाराकडे लक्ष देता येईल. बसले कामात आहे, पिझ्झा ऑर्डर करून दिला, पाणी पिण्याचं पण लक्षात राहत पाणी पिणं कमी होतं. सो कॉझेटिव्हपेक्षा असोसिएशन इज देअर अँड दीज पीपल नीड टू लुक ॲट मोर दॅन द सिटिंग आवर्स देअर डायटरी हॅबिट्स. हां, मोर दॅन मध्ये मध्ये मी सगळ्यांना सांगतो, यू सेट 2 तास काम करा, अर्धा 1 तास 5 मिनिट जेवढं होऊ शक्य असेल ब्रेक घ्या. ह्याने कामाची प्रोडक्टिव्हिटी पण वाढते आणि असले आजार पण होत नाही.
ह्याच्यामध्ये कोणती एक्झॅक्ट लक्षणं दिसल्यास की तुम्हाला संपर्क करायला पाहिजे, म्हणजे जनरल सर्जन किंवा प्रॉक्टॉलॉजिस्टला इमिजिएट भेटायला पाहिजे? या ओव्हरऑल काही सिम्पटम्स आहेत का? हां, जनरल सिम्पटम्स तर मी बेसलाईन जसं सांगितलं. रिसेंट चेंजेस. आता एखादा माणूस जन्मताच 2 दिवसात एकदाच जात असेल, तर देयर इज नथिंग टू वरी. बट समबडी हू हॅज बीन गोइंग टू पास टूल, म्हणजे संडासाला दिवसातनं 2 वेळेस जातोय. पण अचानक त्याला 2-2 दिवस संडास होत नाही आहे किंवा सहसा होत होती. यूज्ड टू गो, यूज्ड टू पास टूल्स एंड कम बॅक. नाऊ ही हॅज टू सिट अँड स्ट्रेन ॲट stools. So any recent changes in his activity he must approach. एक हे झालं रिसेंट बावल हॅबिट्स चेंजेस. दुसरं ब्लड इन स्टूल्स. ब्लड दिसला, आता तो पेनलेस असो किंवा विथ पेन असो, ही मस्ट अप्रोच अ प्रॉक्टॉलॉजिस्ट. तिसरी गोष्ट गाठ. काहीतरी संडासाला जोर दिल्यानंतर, शी झाल्यानंतर काहीतरी एक गाठ तिथे राहते. आता ती आपोआप आत जात असेल, ढकलावी लागत असेल किंवा पटकन येऊन आत गाठ जाणवली हाताला, यू अप्रोच. ओके. ठीक आहे. सो समथिंग लाईक दिस. किंवा पस येणे, रक्त येणे, असं एनिथिंग डिफरंट यू अप्रोच. तुमचा एवढा अनुभव आहे, त्याच्यामध्ये असे पेशंट्स भेटलेत का की सिन्सिअरली जेव्हा हा डिसीज झाला इमिजिएटली सांगितलं असल्यामुळे मोठा धोका टळला आहे? येस 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 येस. बिकॉज आता म्हणतो डॉक्टर्स साधारण सहसा आजकाल गुगलशी खूप असं नाराज असतात की आधा डायग्नोसिस तो गूगल से लेके आया. मी पण पहिले चिडायचो, पण आता मी त्याला थोडंसं यूज इट टू युअर ॲडव्हान्टेज. ते वाचून येतात. तर त्यातलं फक्त आपण शिफ्टिंग करायचं की हे तू वाचलेलं बरोबर आणि हे थोडं चुकीचं आहे. तर त्याच्यामुळे ते जेव्हा येतात, ऑफकोर्स वेन यू डायग्नोस अ फिस्चुला अर्ली, तुम्ही लो फिस्चुला ट्रीट करताय विच गिव्ज हिम अ मोर चान्स ऑफ लेस चान्स ऑफ रेकरन्स, पुन्हा न होण्याची संधी देत आहे. सो वेन यू टेल हिम दिस की फिस्चुला जेवढा कॉम्प्लिकेट होईल तेवढा परत परत होण्याचे चान्सेस आहे, he takes a decision, and of course then he avoids his complex fistula, avoids recurrences, avoids repeated perianal abscess. Similarly piles, तुम्हाला ग्रेड 2 पाईल्स आहे, तुम्हाला मी औषध देऊन तुमचे आत्ताचे त्रास संपवू शकतो. लक्षणे संपतील, मे बी 2-3 वर्ष काहीच होणार नाही, पण डिझीज आतलं वाढेल आणि डिझीज वाढल्यानंतर तुम्हाला सर्जरीचे त्रास वाढतील, लाईक दॅट रेकरन्स रेट्स वाढतात. ओके. सो यू गिव्ह देम द ट्रूथ. And आजकाल everybody is knowledgeable, they appreciate honesty. So when you give them the truth, they get convinced for early surgery and then मग ते टाळतात. ॲज यू सेड, मोठे आजार टाळल्या जातात. अर्ली डायग्नोसिसमध्ये बरेचसे असे रुग्ण आहेत की त्यामुळे त्यांनी लगेचच त्यातनं बाहेर रिकव्हरी झालेली आहे येस त्यांची, येस येस. सर्जरीपर्यंत न जाता. ते फक्त ग्रेड 1 मध्ये असतात. ओके. तर येस येस, इफ इट्स सो स्मॉल दॅट इट डझंट रिक्वायर अ सर्जरी नाव, then lifestyle and dietary modification, they have avoided surgery also. पण त्याच्यातही म्हणलं prompt diagnosis, म्हणजे because they approached इन a टाइम. doctor in time, so we could tell them की हां, you do these changes, you may not require a surgery. ओके. पेशंट जास्त कशाला घाबरतात, ऑपरेशनला की बिलाला? Bill is not in the hands of a doctor, neither is in the hand of a hospital. The hospital bill reflects द जनरल पॉप्युलेशनमध्ये जेवढी महागाई आहे काय आहे. आता लाईट बिल वाढणार, बायोमेडिकल वेस्टचे चार्जेस वाढणार, सो अल्टिमेटली ऑल द चार्जेस विल गो अप. ही एक मिथ आहे मला तरी वाटतं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी आजही आय टेक रिजनेबल चार्जेस, अँड जेवढ्या हॉस्पिटलला जातो कोणी पण अनरिजनेबल काही चार्जेस घेत नाही. त्याचा एक प्रूफ देऊ शकतो. देर आर अग्रीड चार्जेस बिटवीन हॉस्पिटल्स अँड इन्शुरन्स कंपनीज. राईट. बरोबर. आणि पहिल्यासारखं झालं नाही, ओपन बिलिंग करतो पाठवतो, फिक्स्ड आजार, फिक्स्ड पेमेंट, हे सगळं फिक्स्ड आहे. सो देर इज नो चान्स लुटायचा, काही चान्स. फाईल्स आहे, फिशर आहे, मी लेझर सर्जरी करणार आहे, तिथून उत्तर येतात एवढं पैसे तुम्हाला भेटणार आहे, हॉस्पिटल तेवढ्यात घेतो. आणि कधी पण कॅश पेशंटला आपण इन्शुरन्सपेक्षा डिस्काउंटच देतो, बरोबर. दुप्पट देण्याचं. म्हणून बिलाला घाबरू नका. आणि तुम्ही चांगला प्रश्न विचारला. इट गिव्ज मी अ चान्स टू टेल पीपल की मेडिकल इन्शुरन्स वेळेवर काढून घ्या. राईट. जस्ट लाईक तुमचे डिझेल प्राईस, भाजी, एव्हरीथिंग इज गोइंग टू बिकम मोर अँड मोर एक्सपेन्सिव्ह. मेडिकल केअर is going to become expensive parallel to the economy or other things.
म्हणून वेळेवर यंग असताना कमी प्रीमियममध्ये कुठला तरी इन्शुरन्स आपला काढून ठेवायचा. एखाद्या व्यक्तीला जर ह्या आजारातून बाहेरच पडायचं आहे किंवा झालेलं नाही आहे, पण ह्यातनं लाईफ टाईम हे होऊच नाही, यासाठी काही प्रिकॉशन आहेत का? लाईफस्टाईल चेंजेस तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त? सो गुड हॅबिट्स, वी टॉकिंग अबाउट गुड हॅबिट. असं काय करता येईल की मला पायल्स, फिशर, फिस्टुलासारखे आजार होणारच नाही. होऊच नाही? तर एकदम 100% वी कॅनॉट एलिमिनेट बिकॉज देर आर पेशंट फॅक्टर्स, देर आर फॅमिलियल Hereditary हां हेरिडिटरी नाही, फॅमिलियल टेंडन्सीज देर बिकॉज ऑफ डाएट, सिमिलर डाएट्स. बट येस वी कॅन मिनिमाइज आवर चान्सेस बाय गुड हॅबिट्स, जे मी एकदम थोडक्यात, जे आहे तर मोठं सायन्स पण आठवण ठेवायला, 2 Fs, फ्लुइड्स अँड फायबर्स. ओके. स्लाइटली अजून पुढे गेले तर फायबर्समध्ये काय काय येईल? फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, सॅलेड्स हे इन्क्रीज करा. नॉनव्हेज, मैदा, बेसन, तिखट कमी करा. दिवसाचे 3 लिटर पाणी प्या. ह्याला मी म्हणतो 3चा पहाडा. 3 थिंग्स, 3 डिक्रीज, 3 थिंग्स इन्क्रीज, 3 liters ऑफ वॉटर अ डे, अँड यू हॅव मिनिमाइज युअर चान्सेस टू सफर फ्रॉम एनी ऑफ दिस एनोरेक्टल डिझिजेस. डॉक्टर, तुमच्या मते आजकाल गुगल किंवा ChatGPTवरती सर्च करण्याअगोदर कोणती काळजी घेतली पाहिजे पेशंटला संदर्भात पाईल्स, फिशर, फिशरला? फक्त टाइम्स हॅव चेंज्ड. जे काळजी पहिले घ्यायची होती, जेव्हा गुगल नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा पानटपरी होती, घरात आजीबाई होती, बाजूला एक कोणीतरी असायचीच. गप्पा मारून आपण जे नॉलेज गेन करतो त्याच्यात त्रुटी असण्याची शक्यता भरपूर असते. मग पहिले आपण कुठे? गो टू एन ऑथराइज सोर्स. तेच कॉन्सेप्ट आता ऑनलाईन. यू कॅन सर्च वॉट एव्हर यू वॉन्ट, बट वेन यू वॉन्ट इन्फॉर्मेशन अबाउट पाइल्स, फिशर अँड फिस्टुला, लुक ॲट द साईट. ती ब्लॉगर साईट आहे का? गप्पा टप्पा साईट आहे का? सोशल मीडिया साईट आहे का? यू आर डेफिनेटली गोइंग टू गेट half baked knowledge, maybe incorrect. So go to a site, maybe a hospital is maintaining, there are many hospitals, बरोबर. पेशंटसाठी माहिती मेंटेन करणारी साईट्स आहे, हॉस्पिटल्स आहे, डॉक्टर्स आहे. पण हे सगळं कशाला करायचं? उठा, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. या, भेटा, आपल्या प्रश्नांची यादी घेऊन या, आम्ही सांगतो डायरेक्ट फ्रॉम द ऑथराइज्ड सोर्स. आज तुम्हाला फिजिक्सचे जे नियम वाचायचे असतील तर फिजिक्सची पुस्तक उघडणार, बायोलॉजीची नाही. सिमिलरली गो टू द करेक्ट पर्सन, गो टू अ जनरल सर्जन, गो टू अ पर्सन ज्यांनी केलेलं आहे काम त्याच्यावर आहे. तर स्टडीज सांगू शकतो, आपला एक्सपिरियन्स सांगू शकतो, तुम्हाला खरं काय खोटं काय सांगू शकतो. सर, बऱ्याचदा लोकांना वाटतं की आपण जनरली काही पोटाचे विकार असू दे, पाईल्स, फिशर, फिशरला असं लक्षणं दिसू देत. डॉक्टरांशी बोलताना ते कॅज्युअली बोलतात, नाही आम्हाला अपेक्षितच होतं, कारण माझ्या आजोबांना होतं, बाबांना होतं, घरात एक कुणाला तरी होतं. तर ते त्यात किती तथ्य आहे किंवा ते खरंच असं रिलेट आहे का फॅमिली टेंडन्सी? हो, बऱ्याचशा आजाराला हेरिडिटरी आहे, बऱ्याचशा आजाराला फक्त फॅमिलियल क्लस्टरिंग आहे बिकॉज दे आर हॅव्हिंग द सेम काइंड ऑफ फूड डायटरी फॅक्टर्स. पण ह्याचा दुष्परिणाम असा होतो की माझ्या आजोबालाही होतं, माझ्या वडिलांनाही आहे. निग्लेन्स. सो दे आर ऑलमोस्ट एक्सपेक्टिंग की मला होणारच होणार आहे. असं नाही आहे. राईट. यू कॅन चेंज युअर हॅबिट्स. लाईक अ डायबिटीज. हां, डायबिटीज यू कॅनॉट डू एनिथिंग. इफ माय पेरेंट्स आर डायबिटीज, हॅव अ स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री, तुम्हाला होणारच. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कॉशन ठेवायचं असतो की जेव्हा झालं तर लगेच आपण डायग्नोसिस करू. ह्याच्यात यू कॅन ॲक्च्युली डू समथिंग. चेंज युअर डायटरी हॅबिट्स, स्ट्रेस फ्री लाईफ, ॲडिक्वेट स्लीप, हेल्दी food, fiber rich food, plenty of fluids. These things can actually help you not get the उलट त्यांना ऑलरेडी जर माहीत आहे की आपल्या पूर्वपर आहेत, तर जास्त प्रिकॉशन्स घेतले. एक्झॅक्टली. ती चेन ब्रेक करायला. जर आपल्या फॅमिलीत आहे तर आपण आपल्याला होणारच आहे असं ॲटिट्यूड ठेवण्यापेक्षा आपण ह्याच्यावर मात देऊ शकतो. आय नीड टू बी मोर केअरफुल. बरोबर तुम्ही म्हणता. सर, शेवटचा प्रश्न. बरेच लोकांना ऑपरेशनची भीती आहेच आणि आपण बरंच त्याच्यावर डिस्कशन केलं, तरीसुद्धा एक ऑपरेशन म्हटलं की त्यांना असं टिपिकल स्ट्रेचर टेबलवर एक लाईट आणि मग कापाकापी असं काहीतरी दिसायला लागतं. तर नक्की तुम्ही थोडंसं सोप्या भाषेत, जे लोकांची एक भीती जाईल असं काही सोप्या शब्दात सांगू शकता की नक्की काय होतं किंवा काय ऑप्शन्स ओपन आहेत? भीती वाटणं हे साहजिक आहे.
आज आपण एवढं बोलतो पण आपल्यालाही थोडी भीती असते, कारण आपल्याला त्याच्याबद्दल फारसं माहीत नसतं आणि आपण स्टोरीज ऐकलेल्या असतात. त्यांच्या वडिलांना पाईल्स होतं, सर्जरी झाली, संडासचा कंट्रोल गेला. भीतीदायक गोष्ट आहेच. किंवा 3 महिने दुखत होतं. तर सर्वांना हे सांगणे इच्छुक आहे की न्यूअर टेक्नॉलॉजीज, सायन्स, बिकॉज ऑफ स्टेपलर्स, बिकॉज ऑफ लेझर्स, बिकॉज ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी, बिकॉज ऑफ रोबॉटिक्स एवढं प्रगत झालेलं आहे की 90% ऑफ गोष्टी ज्या आपण ऐकलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आपण भियत आहे, ते आता नाहीच आहे. ओके. स्विंक्टर लॉस जो व्हायचा तो आता होत नाही बिकॉज ऑफ लेझर्स. आपण काही कटच करत नाही. खूप रक्तस्राव होत नाही. एक्सटेंडेड मला हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये राहावं लागेल, गरज नाही. 1 डे. पूर्ण पोट कापून सर्जरी करणार नाही, फक्त कीहोल थ्रू करणार. तर लॉंग अँड शॉर्ट ऑफ इट इज, घाबरू नका. घाबरून होईल सुद्धा काय, तुम्ही जो आजार आज आहे तो टाळणार आणि ह्याला वाढीव करून आणणार, त्या गोष्टीला घाबरा. बाकी पेन, extended stay, complications, science is advanced, leaps and bounds. आणि 1 डे सर्जरी आहे त्यामुळे 1 day surgery. So safest way is come to the doctor. आफ्टर सर्जरी ऑल्सो तर ते दुसऱ्या दिवशी आपल्या पूर्वरत कामावर वगैरे जाऊ शकतात की थोडा रेस्टची गरज असते, कसं असतं तुम्ही? Generally yes. खूपच ॲडव्हान्स्ड काही असेल तर नाही, पण जनरली येस. ओके 24 hours in the hospital, 1 day at home, and 3rd day पासून आपलं रुटीन सुरू करता ओके येतं. ओके ओके. धन्यवाद सर, इथे आल्याबद्दल. खूप छान प्रश्नांची उत्तरं दिलीत आपल्या प्रेक्षकांना. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर मिलिंद जोशी. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला त्यांचा अनुभव लक्षात आलाच असेल, पण इतके बिझी असूनसुद्धा त्यांची एक वेगळी बाजू आहे, ती म्हणजे सामाजिक कार्य. सामाजिक कार्य, वैद्यकीय सेवा ह्याच्यामध्ये त्यांना भरपूर अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलं आहे. आणि त्यातूनही ते अगदी सोप्या भाषेत प्रेक्षकांशी, अगदी सगळ्याच वर्ग असू दे, महिला वर्ग असू दे किंवा लहान मुलं असू दे किंवा सिनियर सिटीजन असू दे, खूप सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये ते त्या रुग्णांना बरे पण करतात आणि अचूक निदान ही त्यांची एक मोठी खासियत आहे. तर तुम्हालाही पाईल्स, फिशुला, व्हेरिकोज वेन, लॅप्रोस्कोपी सर्जरी किंवा प्रॉक्टॉलॉजी या संदर्भात काहीही क्वेरी असेल, खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता.